सर्वप्रथम माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीचे धन्यवाद, कारण त्यांनी व्हिडिओ पाहून छान छान कमेंट केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला थोडंसं पपींच्या आठवणी थोड्याशा कमी करता आलेल्या आहेत. म्हणजे मनाला अगदी दिलासा मिळेल अशा कमेंट होत्या त्या. खरोखर ज्यांनी कमेंट केले आहेत, ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे चॅनलला, ज्यांनी लाईक केलं आहे, त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना शुभ सकाळ. कसे आहेत आमचे यूट्यूब फॅमिली? सगळे बरे आहेत ना? पुन्हा एकदा पपींच्या आठवणी अचानक जागी झाल्या. काल एका बाईने येऊन पटकन विचारलं, तुमच्या तिकडे ती छोटी छोटी पिल्लं होती कुठे गेली होती, दिसत नाहीत आता. आणि खरोखर खूप त्रास देतात त्या आठवणी. आणि तोच विचार करत करत सहज मी किचनमध्ये उभी होते आणि आजूबाजूला भरपूर अशी छोटी 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 झाडं भरपूर आहेत अगदी. आणि तो पक्ष्यांचा किलबिलाट, जणू असं वाटलं ते मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात आहे. जे होते ते गेले कायमचे, पण आम्ही आहोत, आम्हालाही अन्न पाण्याची गरज आहे. सध्या उन्हाळा, एवढं ऊन कडक आहे आणि पटकन अगदी डोक्यात आलं की खरोखर खरोखर यांच्यासाठी पण काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण पक्षी कसे लांब लांब जरी बसले ना, तरी आमच्या कसे खिडकीच्या समोरच अगदी झाडं आहेत, तर ते चिमण्या वगैरे सगळं दिसतात. सगळ्यांचा तो गोड आवाज, कोकिळाचा आवाज, कावळे येतात, अगदी सगळ्यांना आम्ही खायला देतो. पण पक्ष्यांकडे माझं लक्ष गेलं नाही आणि अचानक त्यांचा तो आवाज ऐकून असं वाटलं की नाही, यांनासुद्धा काही देण्याची गरज आहे. माझ्याकडून काहीतरी मिस होतं आहे का? आणि ते कदाचित परमेश्वराने माझ्या लक्षात आणून दिलं असेल ह्या रूपामध्ये. तर लांब अगोदर जवळच्यांसाठी काय करता येईल, तर त्याच्यासाठी मी काहीतरी अगदी छोटंसं करण्याचा प्रयत्न केला आहे. आता उन्हाळा भरपूर आहे आणि त्यांना पाण्याची खूप गरज आहे. पाणी त्यांना तर हवं आहे, पण ते देणार कसं? कारण की इथे कसं आहे की बऱ्याच ठिकाणी अशा सुविधा आहेत, झाडं आहेत, लोक त्याच्या खाली पाणी ठेवू शकतात, पण असं काहीही दिसत नाही आहे. आणि त्याच्यामुळे मग मी एक छोटासा प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नाला मी सुरुवात केली आहे. तर कसा आहे तो प्रयत्न मी तुम्हाला दाखवते. चला. तर इथे बघा, ही झाडाची छोटी छोटी दिसतात आहे तुम्हाला. भरपूर झाडं आहेत अशी इथे. आणि इथे अगदी असे ते पक्षी येऊन सकाळी खूप बसतात इथे, दुपारचे पण असतात. बघा, कदाचित आवाज येतो चिमण्यांचा वगैरे. भरपूर पक्षी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे येऊन बसतात. तर मी ठरवलं की चला ते इथे येतात आहे, कारण ते किचनच्या खिडकीमध्ये घाबरून अगदी जवळ येत नाहीत. मग ह्या झाडांमध्ये ते येऊन बसतात ना, मग मी छोटे छोटे बाऊल अगदी तारेला बांधून असे त्या जिथे जिथे येऊन बसतात त्या झाडांच्या फांद्यांमध्ये मी ते अडकवून ठेवलेत. हे बघा, हे प्लास्टिकचं बाऊल आहे आणि याला तारेने इथे ते अडकवून ठेवलं आहे, पाणी भरून. त्यात पाणी भरलेलं आहे. दुसरं अगदी ह्या जागेमध्ये ते येऊन बसतात. तर इथे सुद्धा मी आतमध्ये स्टीलचं एक छोटंसं बाऊल ठेवलेलं आहे. इथे बघा, दिसत असेल तर हे स्टीलचं बाऊल इथे भरून ठेवलेलं आहे. ते इथे येऊन पाणी पितात. इथे या छोट्या छोट्या याच्यामध्ये ती पाखरं बसलेली असतात. आता तिसरं
इथे खाली सुद्धा येऊन बसतात. इथे पहा. आता हे मी काय केलं आहे, माझ्याकडे एक कुंडा होता तुटलेला, त्याच्यात रोपटं लावलं होतं आणि तो कुंडा तुटला म्हणून मी फेकला नव्हता आणि अचानक लक्षात आलं, तर त्यात मी एक प्लास्टिकची पिशवी, जाड पिशवी होती ती लावली आहे आणि त्यात अगदी ह्या झाडाखाली थंड पाणी भरून ठेवलेलं आहे. आणि यात हे बघा, यात हे पाणी भरून ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं असा जर छोट्या छोट्या सुविधा जर आपण त्या पक्ष्यांसाठी करून दिल्या तर खूप, आणि ते करणं गरजेचं आहे, खूप करणं गरजेचं आहे. कारण आणि मला तरी वाटतं की यातना लहान लहान मुलं असतात ना, ते खूप इंटरेस्ट घेतात आहे, त्यांना पण खूप आवड असते मग त्या प्राण्यांची म्हणा, पक्ष्यांची म्हणा. जे कोणी लहान गावाकडची मंडळी जर व्हिडिओ बघतील तर खरोखर त्यांच्या घरात जर मुलं असतील, त्यांनी जर असं पाहिलं आणि करण्याचा प्रयत्न जर ते करत असतील तर प्लीज त्यांना सपोर्ट करा आणि पक्ष्यांना पाणी द्या. कारण आता सध्या पाण्याची खूप गरज आहे त्यांना. बिचारे पाण्याना कासावीस होतात आहे ते. आता अमुक एक ठिकाणी लोक करतही असतील, आम्ही तसं म्हणत नाही, पण ते करणं खूप गरजेचं आहे. कारण संपूर्णपणे आता कसं आहे, तर त्यांचं ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांची सुविधा करतात हो, पण नाहीच भेटलं त्यावेळी आपल्याला त्यांच्यासाठी उभं राहणं खूप गरजेचं आहे. आणि असं करून आपण आपली माणुसकी जपूया. खरं कर्म हेच आहे आणि सगळ्यांनी ते करावं. निदान ते बिचाऱ्यांची तहान भागली जाईल. सगळ्यांना खूप खूप रिक्वेस्ट आहे, आपला माणुसकी धर्म जपा आणि पक्ष्यांसाठी होईल तेवढ्या ठिकाणी पाणी ठेवण्याचा प्रयत्न करा. आता लांबच्या ठिकाणी जाऊन जर काही करता आलं की तिथे खरोखर पक्षी येतात. बऱ्याच ठिकाणी काल जाताना मी स्टेशनला बघितलं, अगदी तिथे डॉगीज वगैरे होते, त्यांना पाणी नाही तिथे आणि भर उन्हाचा कडाका, अगदी ते तिथे झोपलेले होते. अक्षरशः त्या जे तिकीट देतात त्यांनासुद्धा मी सांगितलं की सर इथे पाणी मी देऊ का यांना, ते म्हणाले नाही नाही आम्ही ठेवतो. आता ते ठेवलं आहे की नाही ते देव जाणे, पण नक्कीच मी पुन्हा एकदा जाऊन तिथे बघणार आहे आणि त्यांना पाण्याची सुविधा करणार आहे. निदान जाऊन तेवढ्यापुरतं तरी पाजून येणार, कारण त्यांना पाण्याची आता खूप गरज आहे सगळ्यांना. प्लीज सगळ्यांनी पक्ष्यांची, पशूंची काळजी घ्या, कारण खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. आपल्याला मिनटाला पाणी लागतं आणि ते बिचारे ओरडून ओरडून कासावीस होतात, पण त्यांना कुठे पाणी मिळत नाही. अशा ठिकाणी सुविधा करावी अशी सगळ्यांना खूप खूप विनंती आहे मनापासून. तर आता पुढे मी नेमकं नंतर काय करणार आहे हे तुम्हाला नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन.